वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि डिझेलचे वाढते दर यामुळे होणारा एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्याच्या उद्देशाने राज्यात सीएनजीवर चालणाऱ्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सीएनजी बसेस धावणार असून यामध्ये कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले या 3 आगारांचा समावेश आहे. या आगारांच्या प्रत्येकी 50 बसेसचे सीएनजी मध्ये परिवर्तन केले जाईल. सीएनजी बसेसमध्ये परिवर्तन करण्यासाठी ठाणे येथील कंपनीकडे या बसेस पाठवण्यात येतील. सध्या 2 बसेस सिंधुदुर्गात दाखल झाल्या असून तुर्तास खासगी पंपावर या बसेस मध्ये सीएनजी भरला जाणार आहे. तसेच लवकरच कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले आगारात स्वमालकीचे पंप उभारले जातील अशी माहिती सिंधुदुर्ग विभागाचे यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांनी दिली. महामंडळामार्फत टोटल 1000 सीएनजी बसेस करण्याचं प्रस्तावित आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग विभागातील कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ला या 3 डेपोंना प्रत्येकी 50-50 याप्रमाणे 150 सीएनजी बसेस म्हणजे डिझेल वाहन हे सीएनजी मध्ये कन्वर्ट करण्याचं सध्या काम चालू आहे. यामध्ये 6.5 ते 8.5 या वयातील जी वाहने आहेत आणि ज्यावरती नवीन बॉडी बांधलेली आहे MS मध्ये, ती वाहने आपण ठाणे आणि मुरबाड या ठिकाणी डिझेल वाहनाचं सीएनजी वाहनात रूपांतर करण्यासाठी पाठवतोय आणि ती वाहने इथं आल्यानंतर आपण सिंधुदुर्गमध्ये सीएनजी बसेस आपण टोटल 150 चालवणार आहे. यामध्ये सीएनजी पंपाचं बांधकाम येत्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे. तोपर्यंत सीएनजी फ्युएल हे आपण खासगी पंपधारकांकडून खरेदी करणार आहोत. सध्या स्थितीमध्ये डिझेल वाहनांमुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. केंद्र सरकारकडूनही त्याच्यावरती बऱ्यापैकी आता निर्बंध आणायला चालू केलेले आहेत. सीएनजी हे ग्रीन फ्युएल आहे. त्यामध्ये जे प्रदूषणाचं प्रमाण आहे ते त्यातनं जे एक्झॉस्ट गॅसेसमधून जे प्रदूषक बाहेर पडतात त्याचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळं पर्यावरणावरती त्याचा काही परिणाम होणार नाही आणि जर झाला तर तो कमीत कमी होईल. आपण 20 बसेस डिझेल वाहनाचं सीएनजी वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. त्यातील जवळपास 3 वाहने सध्या आपल्याला प्राप्त झालेली आहेत. त्याची तपासणी चालू आहे. तपासणी झाल्यानंतर सदरची वाहने कुडाळ आगारास आणि वेंगुर्ला आगारास वर्ग करण्यात येतील. सीएनजी वाहनामध्ये रूपांतर करावायची ती वाहने 3 ते 3.5 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करून 150 वाहने सिंधुदुर्ग विभागात सीएनजी वरती चालतील.